जीटीसी लाईव्ह बघायला मिळतं आणि ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आम्ही. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कदाचित ते मॅचेस बघत असतील. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी फज्ज होते गोलंदाज पार्थ आणि सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे निशान मात्रे आणि या दुसऱ्या बाजूला यश याला बघू शकताय. दरम्यान पंचाचा इशारा येतोय. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी फज्ज होतोय गोलंदाज पार्थ. पहिले षटक आहे पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल ते म्हणजे पार्थ मार्फत. पहिला चेंडू अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक जितू पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसवलाय आणि पहिला हादरा बफला जातोय ते म्हणजे बिव्या चॅम्पियन या संघाला निशान मात्रे. बॅक टू द पवेलियन. काय अप्रतिम चेंडू हाताळला होता गोलंदाज पार्थ मार्फत. अगदी पुढे चेंडू हाताळला होता. फलंदाज निशांत मात्र याला फक्त चेंडू दिशा द्यायचा होता मात्र गॅप शोधू शकला नाहीये आणि आपण बघतोय मिडअपला जितू पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. पहिला हात बफला बघतोय 0 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर शैलेश. यावेळेस मात्र दिशा भरकटली गेली आहे गोलंदाजाकडनं. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. अवांतरनिशी मात्र संघाचं खातं खोललं गेलंय. बिव्या चॅम्पियन या संघाचं 1 या धावसंख्येने. 6 षटकांचा सामना बघायला मिळतोय. वेळा मात्र आम्ही 2 षटक कपात करतोय मात्र हरकत नाही. या 6 षटकांचे सामने बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हलक्या रीतीने पुश केलाय. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा दिली होती. फलंदाज शैलेंद्र याची मात्र लक्ष देखील नव्हतं. सुसाट धावत आला होता यश. जर कदाचित क्षेत्ररक्षकाने चेंडू जर अडवला असता तर धावतीच्या स्वरूपात गडी बाद करण्यामध्ये यश आलं असतं. स्ट्रायकरकडे यश येतोय. तर गोलंदाज पार्थ गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन जाईल यश साठी. अगदी जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या पुलर लेनचा चेंडू हाताळला होता पार्थ मार्फत. चेंडू फक्त डॉटच्या स्वरूपात. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक आहेत. चांगलं फक्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं त्यांच्या मार्फत. एक धाव काय रोखू शकत नाही यात. 1 या धावने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोचली ती म्हणजे 3 या आकड्यावर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकामधील. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हाय हॅलो करत वाईडिश मिडांच्या वरून निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. अगदी रिप्ले मध्ये बघू शकतोय का कशा प्रकारे या चेंडूला मात्र षटकारासाठी भिरकावला गेलाय. अगदी ओरप्रीच चेंडू बघायला मिळाला होता गोलंदाज पार त्याचा आणि या चेंडूला सीमा रेषा पार झाडलंय ते म्हणजे फलंदाज शैलेश याने. या षटकाराची धावसंख्या थोडीशी
वाढली गेली आहे, धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. शैलेश आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 7 धावांवर तो खेळतोय. त्याचप्रमाणे यश दुसऱ्या बाजूला त्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि तो 1 या धावसंख्येवर खेळतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. गोलंदाज पार त्याचा थोडासा विचार विनिमय केला जातोय. 2 पंच एका जवळ आले होते, मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. शेवटचा चेंडू असेल पार त्याचा पहिल्या पॉवर प्ले मधील. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या मातीफाटी सेमीफायनलचा सामना चालू आहे. एका बाजूला दिव्या चॅम्पियन आहे आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर्स जुचंद्र संघ बघायला मिळतोय. 2 संघांमध्ये नक्कीच एक कडवं युद्ध, कडवी लढत आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू पार्थ राईट आर्म ओव्हर द विकेटने. यामध्ये सन्मानपूर्वक चेंडूला केलं जात आहे. चेंडू मध्ये फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 1 धावची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पद्धती म्हणजे 10 या आकड्यावर 1 गडी बाद. डीजीला संधी देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. चंद्र चषक 2025 असं नामकरण दिलेले आहे या चषकाला. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. प्रथम फलंदाजी करत असताना दिव्या चॅम्पियन बघायला मिळतोय. नंबर 2 चा गोलंदाज आर्यन भोईर येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आर्यन भोईर याला बघा आपण ओळखतोय. नक्कीच प्रफुल्ल भोईर याचे सुपुत्र आहेत आणि वडिलाप्रमाणे चांगला परफॉर्मन्स ते देखील दाखवत आहेत सध्याच्या घडीला पत्तू पॅकर जुचंद्र संघाकडनं खेळत असताना. यामध्ये आडव्या बॅटचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल शैलेश आणि फलंदाज यश मार्फत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. धावून पद्धती म्हणजे 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचं घडामोडी बघायचं झालं तर मात्र निशान मात्रेवर का खेळाडू मात्र तंबूच्या आफरायला गेलाय. तो मात्र लवकर बाद झालाय. त्याच्यानंतर मात्र स्वतःला सावरला शैलेश आणि यश आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा आतापर्यंत ते प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. यामध्ये ब्लॉकर मधला चेंडू त्याला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू केला जात आहे. 1 धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पळून पूर्ण केले जात आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं पत्तू जुचंद्र या संघाकडनं. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते म्हणजे 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा आर्यन गांधी तलावाच्या बाजूने गोलंदाजी करत असताना याला फुल टफ दिल्यावरती पुरेपूर बॅटन बॅटच्या मधल्या चेंडूला खेळलं होतं. व्यवस्थित बॅट चेंडू कनेक्ट होत नाही. त्याचं रूपांतर 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते मात्र शैलेशने लगेच ओळखलं. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत. 2 धावा आल्यात. थोडासा विचार विनिमय केला जातो शैलेश आणि यश मार्फत की कशा प्रकारे चेंडू खेळायला पाहिजेत. अजून डबलचं चौकार किंवा षटकारामध्ये कशा प्रकारे रूपांतर केलं पाहिजे. यावेळी मात्र चेंडूला नक्कीच भिरकवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि मात्र
पकडला जातोय जेल आणि समाप्त होतोय शैलेंद्र याचा खेळ. गॉन. फॉरवर्ड डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये प्रेम होते तिकडे आणि चांगला जेल त्यांच्या माध्यमातून पकडला गेलाय. लागला दुसरा धक्का बिव्या चॅम्पियन या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर ओमकार, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 42 धावा कुठल्या होत्या. तोच ओमकार आता मात्र स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मात्र त्याच दिशेने गेलाय. शत्रक्षक 2 येतात मात्र झेल शत्रक्षकाच्या हातामध्ये सुटला गेलाय. अजय होते तिकडे आणि झेल त्यांच्याकडे सुटला गेलाय. 2 धाव मिळतात. जीवनदान जणू काही मिळाले की काय ओमकार्याला. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावर. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला फुल टफ डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. चेंडूला मात्र भिरकावलाय सीमा रेषा पार. येतोय ओमकारच्या बॅट मधनं षटकार. स्पोर्ट रबर बॉल पासून त्याची सुरुवात झाली. गोल्डन स्टार म्हटलं तर योगेश पाटील यांचा संघ, त्याच्यानंतर नागराज म्हटलं तर मी म्हणेन प्रताप भोईर आणि खऱ्या अर्थाने प्रकाश यांचा तुंबडा प्रकाश यांचा तो संघ. त्याच्यानंतर साने गुरुजी म्हटला तर मात्र अमोल आणि स्वप्नील यांना विसरून चालणार आहे. सचिन थोरात या संघाचे साने गुरुजी स्पोर्ट संघाचे खेळाडू. असे मात्र काही रबर बॉलचे काही आठवणी त्यांना देखील ताज्या होत असतील. समित पाटील यांना देखील. तिसऱ्या षटकासाठी मात्र प्राचार्य दिले जातंय ते म्हणजे पार्थ मार्फत. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून कुठलाही मात्र शत्रक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होणार नाही. चेंडू मात्र वन बॉफने निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. संगे लग्नाशी कर गोतैया. त्याच चेंडूवर चौकारफेटी भिरकावलंय मात्र साईड चेंज करून येतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये शत्रक्षक चेंडूला उचलतोय. चांगला थ्रो बघायला मिळतोय ऋतिक याच्याकडनं. एक धाव काय रोखू शकत नाही या ऋतिक. काय दूरवरून चेंडू अगदी फेकला होता. चांगला थ्रो म्हणावं लागेल. एकच धाव, एक या धावने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे धाव संख्या 29 या आकड्यावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पार्थ राईट अप ओव्हर द विकेट. ओमकार फाटी लॉ फुट डिलिव्हरी, फुल टफ डिलिव्हरी होती. नक्कीच इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय. हाईट फॅक्टर नो चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि 1+1 म्हणजेच 2 धावा बीमर चेंडू हाताळलाय. लगेच वॉन देखील करण्यात आले छतन पाटील मार्फत. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकली आहे
ती म्हणजे 31च्या आकड्यावर. फ्रीटचा चेंडू. ओ यावेळी मात्र जोराने मॅटर बॅट फिरवली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. पार थोडासा मागणं ठरलाय या ओव्हर मध्ये. पहिलं षटक मात्र अप्रतिम हाताळलं होतं पार्थ मार्फत. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. ओ यावेळी जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बघा पंचांकडे तुम्ही अपील करू नका. पंच आपल्या मात्र निर्णयावर नक्कीच व्यवस्थित डिसिजन देऊ शकतात. त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही पंचांकडे कुठलेही इशारा करू नका की वाईड आहे की नो आहे. पंच मात्र सक्षम आहेत, याकडे लक्ष असू द्या. 4 चेंडू टाकून झालेत. ओ यावेळी मात्र अपील केली आहे आणि बॅटची एज उचलून धरले आणि गडी बाद होतोय. फलंदाज यश बॅक टू द पॅव्हिलियन. लागतोय तिसरा धक्का. तर शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू असेल. ओमकार आतापर्यंत क्रीजवर आहे. त्याने 3 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 8 धावांवर तो आतापर्यंत तो खेळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर विनीत बुरकुन. शेवटचा चेंडू असेल विनीताच्या माहितीसाठी. बघू शेवटचा चेंडू कशा प्रकारे मात्र चेंडूला खेळेल विनीत, कारण आताच आलाय. नवीन बॅटर बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. ओ यावेळी मात्र अगदी ब्लॉकर मधल्या चेंडूला मात्र बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला केलं जात आहे. चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. चेंडूला क्षेत्ररक्षक विशाल पाटील ज्याने चेंडूला उचललंय फेकलंय तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 1 या धावने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती म्हणजे 32च्या आकड्यावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. वेलकम बॅक. 3 षटक संपले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 32 धावा. गडी बाद झालेत ते म्हणजे 3. अजून 3 षटकांचा सामना बाकी आहे. 3 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. अजून येणारे खेळाडू बॅट्समन जेबी सारखा अजून एका खेळाडू यायचा बाकी आहे. तर नंबर 4चं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजे अजय येतोय. अजय नक्कीच या संघाचा एक तारणार म्हणून ओळखला गेला या पतुपेकर जुचंद्र या संघाचा. त्या खेळाडूकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतात. त्याच्यानंतर बॅटिंग करत असताना हितेश भोईर यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतात. त्याच्यानंतर विशाल पाटील यांच्याकडनं जास्त अपेक्षा असतात या पतुपेकर जुचंद्र संघाला. ओ यावेळी मात्र स्विच हिट करायचा प्रयत्न झाला होता. बॅटन चेंडूचा मात्र संपर्क होत नाही. जातो चेंडू, पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात.
अगदी स्विच करण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलचं जे आहे ते मात्र भेदण्याचा प्रयत्न झाला होता विनीत बुरकुड मार्फत. ओ याला मात्र चेंडूला मात्र अगदी गुडघा टेकून चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू मात्र येतोय बॅकवर्ड स्केल क्षेत्रामध्ये. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातात. 2 फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. ती म्हणजे 34च्या आकड्यावर. चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न असेल येत्या 4थ्या विकेटसाठी 2 फलंदाजांना. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट ने विनीतसाठी. ओ यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ऑप्स्टिक भरपूर बाहेर निघते. पंच लगेच आमच्यापर्यंत इशारा देत आहे की अव्वंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचती आहे. विनीत आतापर्यंत 3 चेंडू त्याने सामना केलाय आणि 3 या धावसंख्येवर तो खेळतोय. ओ यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका केला जातोय. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय, निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय दर्जेदार चौकार. केलं होतं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र जास्तीत जास्त फास्ट निघून जातोय या ग्राउंडवर. त्यामुळे थोडंसं फिल्डिंग करणारा खेळाडू शतशवाडी मात्र थोडासा डोकीदुखी ठरले. यावेळी मात्र अगदी चेंडूला मात्र खेळले बॅकवर्ड स्क्वेअरला क्रिजनला शतशक येते, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं क्षेत्ररक्षकामार्फत. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 40 वर पोहोचली गेली आहे. ओमकार आणि विनीत चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत त्यांना यश तर मिळालंय. विनीत 5 चेंडूचा सामना केलाय, तो 8 या धावसंख्येवर खेळतोय. तर ओमकार 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो देखील 8 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला दन 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 करत निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 44च्या आकड्यावर. अगदी रिप्ले मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे या चेंडूला मात्र अगदी स्लाइस केलं होतं चेंडूला. ओ या मात्र अगदी ब्लॉकरचा चेंडू होता. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळणं. 1 धाव पडून पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, जोराने ओमकार धावतोय दुसऱ्या धावेसाठी आणि अगदी 2 धावा पडून पूर्ण केले जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 46 च्या आकड्यावर. 4 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, काय घडामोडी घडल्या जातील, आम्ही छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येते मैदानाच्या. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. 4 षटक संपलेत. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 2 षटकाचा सामना बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावा जमल्या जातील BWA चॅम्पियन संघाकडनं अगदी या मॅचचा आनंद घेत असतील घर बसल्या कदाचित प्रथमेश भोईर या नायगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बघायला मिळत आहेत. त्यांच्या मात्र सौजन्याने पुरस्कृत केलेली हे पतू पॅकर्स आणि BWA चॅम्पियन आपल्याला 2 संघ बघायला मिळत आहेत. तर विनीत येतोय स्ट्रायकरकडे. तर नंबर 5 षटक घेऊन येते मिस्टर अंकित येतोय पत्तू पॅकर्स या संघाकडनं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र पहिला चेंडू दिशा बरकटली आहे. यशच्या बीट झालाय. त्याच्यानंतर आपण बघतो शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट झालाय. पंचांचा इशारा आलाय. हा चौकार आणि वाईड म्हणजे 4+1 म्हणजे 5 धावा मिळाल्या जात आहेत BWA चॅम्पियन या संघाला. तर या 5 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 या आकड्यावर. थोडाफार दिशामध्ये बरकटलाय गोलंदाज अंकित. थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न झालाय गोलंदाज अंकित याचा. यावेळेस मात्र बघितलं आणि चेंडूला मात्र सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंतरच्या स्वरूपात अजून 1 धाव ऍड केली जाईल. या धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 52 या आकड्यावर. फलंदाजाला मात्र जास्त काही एक्स्ट्रा करण्याची जरूरत नाहीये. आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात गोलंदाजाने मात्र धावा दिल्या आहेत. यावेळी मात्र बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खोदून काढलाय. आर्यन भोईर याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि झेलच्या स्वरूपात विनीत बुरगुण या खेळाडूला मात्र बाद व्हावं लागतं. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दर्शन याची मात्र आगमन झालंय. दर्शन एक अष्टपैलू खेळाडू आहे. BWA चॅम्पियनचा एक तारणहार ज्याला ओळखलं गेलं या संघाचा तोच मात्र मैदानाच्या आत दाखल होतोय. यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय मात्र यष्टांना चेंडू लागत नाहीये. बॅटच्या स्वरूपात धाव ही ऍड केली जाईल. बॅटने चेंडू मात्र ब्रश झाला होता. चेंडू यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय. त्याच्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. धावचीच्या स्वरूपात संधी आली होती मात्र ती संधी जी आहे ती मात्र हुकली गेली आहे. 1 धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 53 या आकड्यावर. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी वाईड यॉर्कर मात्र चेंडू हाताळला होता अनिकेत याने. मात्र चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात डॉटच्या स्वरूपात 3 चेंडूचा समाप्ती झाले. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू बघा चौकार गेला होता आणि तो वाईड चेंडू आला होता. पुन्हा एकदा 30 लाईन अँड लेंथ अप्रतिम. अगदी 2 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव हाताळलेत. अगदी चेंडूला मात्र वेगळेच वळण दिले आणि चेंडू जो आहे थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला गेलाय. लागोपाठचे 2 चेंडू बीट केले फलंदाज ओमकार याला. काय कमालीची गोलंदाजी केली जाते अनिकेत मार्फत. यावेळी मात्र चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता.
इथे मात्र शॉट फाईनल तर क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल त्यांच्या हातातून निसटला गेलाय आणि जीवनदान मिळालंय ते म्हणजे फलंदाज ओमकारेला. एक या धावने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 54 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल, थोडाफार दर्शन थोडासा चाचपडत खेळतोय या विकेटवर. अजून त्याला मात्र सूर गवसता आला नाही. पहिल्या सामन्यामध्ये जास्त काय त्याने केलं नव्हतं, मात्र गोलंदाजी मार्फत अप्रतिम गोलंदाजी केली होती. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, धावची जी संधी, मात्र धाव ही झालेली आहे कंप्लीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. षटकाची समाप्ती झाली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 4 गडी बाद, 55 धावा लेगबायच्या स्वरूपात धावाले. ओके, पाच षटक संपले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 55 धावा. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे तर अजय याच्यामध्ये हातामध्ये षटक दिलं जात आहे, ज्याने एक षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याला दुसऱ्या स्पेलमध्ये आणलं गेलंय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय मिस्टर अजय. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप स्केवले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. ओर्थोच्या स्वरूपात धाव येतील का, तर बॅकअपसाठी विशाल पाटील स्वतः सज्ज आहेत. तर धावसंख्या ती म्हणजे 57 धावा. पहिला चेंडू 2 धावा प्राप्त झाल्यात दर्शनेने. ओ यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, शॉट पाहिले क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला क्षेत्ररक्षकाकडून. तर ओमकार लाड यांच्याकडनं नक्कीच झेल सुटला गेलाय. बाबू या नावाने सुप्रसिद्ध आहेत ते. त्या एंडने देखील त्यांच्याकडनं देखील झेल सुटला होता. ओमकार त्याने झेल सुटला होता आणि यावेळेस मात्र दर्शनाचा ते झेल सोडतायत. यावेळेस मात्र अगदी हवाई सफर करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाचा आणि चेंडू किती धावा देऊन जाईल तर नक्कीच चेंडू अडला गेलाय. तोपर्यंत तिसऱ्या धावचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील इथे पडून पूर्ण केली गेली आहे. तर या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61 धावा. 61 धावा झाल्या आहेत. अजून किती धावा येतील येणाऱ्या 3 चेंडू मध्ये? पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर तिसरी धाव. अगदी रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. तर 3 चेंडू बाकी आहेत अजयाचे. दर्शनाच्या माहितीसाठी दर्शन आतापर्यंत चाचपडत खेळतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक्स त्याच्या बॅटमध्ये अजूनपर्यंत आले नाही आहेत. 4 चेंडूचा सामना त्याने केला, 4 धावनं खेळतोय. ओ यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, अपील केली आहे मात्र पंच नक्कीच आपल्या डिसिजनवर ठाम आहेत. नॉट आउट. 7 चेंडू निर्धार स्वरूपात 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
यावेळी मात्र चेंडू जोरकस खेचलाय, चेंडू मात्र निघून जातोय डीप मिड विकेटला, सीमा रेषा पार, षटकार. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला मात्र भिरकावलाय, चेंडू मात्र सीमा रेषा पार येतोय. अजून एक षटकार दर्शन याच्या बॅट मधनं स्वतः चाचपडत खेळत होता, त्याच्यानंतर शेवटचे 2 चेंडू अप्रतिम षटकारासाठी भिरकावले त्याने.
तर प्रथम फलंदाजी करत असताना बिव्या चॅम्पियन या संघाने मात्र 73 धावा लावल्यात आणि 74 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे पत्तू पॅकर्स धुचंद्र या संघासमोर. आणि या 74 धावांचं टार्गेट घेऊन सलामीवीर मैदानाच्या आत मंद मंद पावलांनी मात्र जात असताना एका बाजूला पार्थ आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे तो मिस्टर आर्यन भोईर. तर नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर जयेश बुरकुण येतोय. नंबर 1 चा गोलंदाज 30 सर्कल मध्ये नक्कीच छत्रछन सजवलं गेलंय. एक शॉर्ट मिडॉन छत्रछन बघू शकतो. त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉइंटला छत्रछन बघू शकतोय. एक पॉइंटला छत्रछन बघू शकतोय. त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅनला पप्प्याला बघू शकतोय. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगला छत्रछन बघू शकतोय आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये छत्रछन बघू शकतोय. डीप मध्ये आपण बघू शकतोय एक डीप लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेटला छत्रछन बघू शकतो आपण आणि एक दोन छत्रछक मला वाटतं 30 सर्कलच्या बाहेर आहेत. दरम्यान पंचांचा इशारा येतोय दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र जयेश बुरकुण सज्ज होईल. 2 पंच ललित भोर उर्फ बंड्याफरांना आपण बघतोय. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग पंच केवलजी मात्रे यांना आपण बघतोय. जिंकण्यासाठी 74 धावांचं टार्गेट आहे. 36 चेंडू आणि 74 धावा. पहिला चेंडू मात्र चेंडूला मात्र भिरकावलाय चौकारा करिता. पार त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. चौकाराची मात्र तो स्वतःचा आणि संघाचा खाता खोलवत आहे. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. यश आहेत वन बाफले चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडूला थ्रो करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. बघा जिथे क्षेत्ररक्षण लावले तिथे मात्र चेंडू गेलाय. ही मात्र खासियत बघा निशांत मात्रे यांची. जिथे क्षेत्ररक्षण सजवलंय तिथेच मात्र चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आतापर्यंत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती म्हणजे 5 च्या आकड्यावर. 6 षटकांचा सामना बघायला मिळतोय. आर्यन सज्ज होतोय. प्रथमच सामोरं होतोय जयेशाला. तिसरा चेंडू याला मध्ये दूरवर चेंडूला केलं जातंय. छत्रछन आहेत फॉरवर्ड पॉइंटला वैभव तुंबडा. चांगलं छत्रछन बघायला मिळतं त्यांच्याकडनं. एक धाव काही रोखू शकत नाही. नक्कीच हा जर चेंडू जर अडवला नसता तर चौकारापर्यंत गेला असता. म्हणजेच काय तर 3 धावा या छत्रछनने वाचवलेत. यावेळी पदा जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच चांगला झेल पकडलाय आणि समाप्त झालाय पार्थ याचा खेळ. टँक डीझे तर 6 या धावसंख्येवर पहिला आद्रा बफला जातोय पत्तू पॅकर्स जुचंद्र या संघाला. चार चेंडू टाकून झालेत. पहिले चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला खऱ्या अर्थाने मात्र सावध केला गोलंदाजाने आणि एक चांगली विकेट पार्थच्या रूपाने त्याने बाद केले.
यावेळी मात्र घुटना टेकून या चेंडूला केलं जात आहे. अगदी फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आहे. एक धाव पडून पूर्ण, दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 8 या आकड्यावर. हर्ष भोईर होते तिकडे, चांगलं क्षेत्रक्षण शॉर्ट स्कोअर क्षेत्रामध्ये बघायला मिळाला हर्ष मार्फत. अगदी फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय. हितेश मात्र 2 धावांची इथं मात्र स्वतःच अकाउंट ओपन करत असताना यावेळेस मात्र अतिशय चांगल्या रीतीने चेंडूला केल्या जाते, सन्मानपूर्वक चेंडूला केल्या जात आहे. अगदी चेंडूला मात्र बॅटवर घेतलंय आणि हलक्या रीतीने चेंडूला मिड आपला चेंडूला ढकललंय. 1 धाव पडून पूर्ण केली जाते. 1 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 9 अशी स्थिती. पतू पॅकर्स जुचंद्रचा संघ 74 धावांचा पाठला करतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. थँक्यू डीजे. आता मात्र रिक्वायर्ड 100 जो आहे तो थोडासा वाढलेला आहे. 13च्या सराफरीने आतापर्यंत चालावं लागेल पतू पॅकर जुचंद्र या संघाला, कारण या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा फक्त खर्च केल्यात मिस्टर जयेश बुरकुण्याने आणि 1 गडी महत्वाचा त्याने पार सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा रास्ता दाखवलाय. नंबर 2चं षटक घेऊन येतोय मिस्टर यश येतोय. नंबर 2चं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येते. पॉवर प्लेचं दुसरं षटक यश यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. यश आपल्या कर्णधाराच्या दिलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पडतील हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तर स्ट्रायकरकडे फलंदाज हितेश भोईर याला आपण बघतोय, एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस मात्र अगदी ऑफ कटर चेंडू हाताळला होता गोलंदाज यशने आणि गुडले स्पॉटवर चेंडू पडतोय आणि थोडासा उचली घेतोय आणि थेट यष्टीरक्षक निशांत मात्रे याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. यावेळेस फ्लिकचा फटका केला जातोय. विनीत बुरकुड आहेत, यावेळेस चुकी करणार नाहीयेत. लागतोय दुसरा धक्का, तो म्हणजे हितेश भोईर. बॅक टू द पवेलियन. काय जेल पकडला जातोय, अगदी झुकवलं होतं या जेल घेण्यासाठी आणि चांगला जेल त्याने पकडलाय. डावकुरा हाताचा फलंदाज आहे आणि डावकुरा हाताच्या फलंदाजासाठी जास्तीत जास्त नक्कीच इथे मात्र आता या एंडने मात्र हवा जी आहे ती मात्र वाहत आहे. म्हणून कॅप्टनने काय विचार केला की डावकुरा फलंदाज आहे त्याला मात्र आपण थोडंसं पुढे धाडूया आणि त्याच तेच घेत मात्र जितू पाटील याला मात्र प्रोमोट करण्यात आलं, पुढे त्यांना धाडण्यात आलंय. त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आहेत, तो एकेरी दुहेरी धावा देखील करू शकतोय, तो मोठे फटके देखील करू शकतो, त्याच्यामध्ये ती कुवत आहे. मात्र या सामन्यामध्ये काय होईल काय घडेल नक्कीच येणारी वेळ आपल्याला दर्शवेल.
यावेळेस मात्र कुठे ना कुठे जास्त एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज यशचा आणि चेंडू मात्र पंच आपण बघतोय पंच आमच्यापर्यंत वळले गेलेत आणि अवंतीच्या स्वरूपात एक एक या धावसंख्या पुढे सरली गेली ती म्हणजे 10 या आकड्यावर 10 धावा झालेत आणि 2 गडी बाद झालेत. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय सीमा रेषा पार. जितू पाटील याच्या बॅट मधनं येतोय दर्जेदार षटकार. दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावर 18 या आकड्यावर माफ करायचंय. धावसंख्या 18 धावा. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामधील. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत झाली नाही. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या टोळला फटका लागतोय. क्षेत्ररक्षक विनीत बुरकुंड मात्र झेल सुटला गेला त्यांच्याकडनं. इथे मात्र तिसरी धाव मिळेल का? तिसरी धावचा प्रयत्न आलाय आणि तो संधी देखील घेतली आहे. 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. तर या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. कॅचेस विन द मॅचेस. मागचा झेल काय अप्रतिम झेल पकडला होता. कदाचित सूर्याची जी किरण आहे ती मात्र त्यांच्या डोळ्यावर आली असावी म्हणूनच की काय मात्र झेल सुटला गेलाय. धावसंख्या ती म्हणजे 21 धावा. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. जिंकण्यासाठी 74 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा मात्र पाठला करण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा चेंडू यशचा आर्यन भोईर याचा सामना करेल. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र हलक्या फ्लिक केल्या जात आहे. चेंडू मात्र आपण बघतोय शॉट मिडॉनला चेंडू गेलाय तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 1 या धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. प्रतिषटकामध्ये 11च्या सरीफरने आतापर्यंत चालतोय तो म्हणजे पत्तपॅकर जुचंद्र संघ. काय होईल काय घडेल छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजे. सामना मित्रांनो तुम्ही देखील एन्जॉय करत असाल अगदी आपल्या स्मार्टफोनवर. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असताना 27 ओव्हर मध्ये
118 धावा झालेत आणि या 2 गडी त्याने गमावलेले आहेत अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. तर दुसऱ्या स्पेल मध्ये आणलंय जयेश बुरकुण्याला जीबी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं तर संघापटी तिसरं षटक घेऊन येतोय. आर्यन भोईर स्ट्रायकरकडे आपल्याला बघायला मिळतोय जो की आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला जितेंद्र जितू ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो 11 या धावसंख्येवर खेळतो आतापर्यंत. आता मात्र जे पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेलं आहे. 30 फरकाच्या बाहेर नक्कीच तुम्ही 5 खेळाडू लावू शकताय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर अगदी स्वाकने सुरुवात केली आहे. चेंडूला मात्र धाडलंय सीमा रेषा पार षटकार. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28 या आकड्यावर. 23 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट दुसरा चेंडू घेऊन जाईल जयेश. यावेळी मात्र बॅट चेंज क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल सुटला गेलाय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. मात्र 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावेनीची धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचले ती म्हणजे 30 या आकड्यावर. अगदी शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता जयेश बुरकुण्याने आणि बॅटच्या टोलला लागतो चेंडू आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला होता आणि जेल मात्र सुटला गेला क्षेत्ररक्षकाकडून. चुकी झाली आहे मात्र चुकी दुरुस्त करावी लागेल बीवे चॅम्पियन या संघाला. ओ याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील केली आहे यष्टीरक्षक निशान मात्र याच्याकडनं मात्र चेंडू डॉट जातोय. पंचांवर कुठल्याही प्रकारे अभाव नाहीये. पंच स्थिर आहेत आपल्या निर्णयावर. नॉट आउट. सातवे चेंडू निर्धाव. 3 चेंडू टाकून झालेत अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत शैलू नाही करणार चुकी. येतोय अजून एक धक्का क्रमांक तो म्हणजे तिसरा तो म्हणजे आर्यन भोईरच्या रूपाने गडी बाद. तर अनिकेत जातोय आर्यन भोईरची जागा भरून काढण्यासाठी. 4 चेंडू चांगले हाताळलेत आतापर्यंत जयेश बुरकुण्याने. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता त्याच्यानंतर मात्र स्वतःला सावरलं गोलंदाजाने आणि नक्कीच चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण आपल्याला बघायला मिळालं. 4थ्या चेंडूवर गडी बाद केला आहे जयेश बुरकुण्याने. ओ याला शॉर्ट पिच चेंडूला मात्र अगदी धाडलंय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सीमा रेषा पार षटकार.
आतापर्यंत 5 चेंडूंची 14 धावा या षटकामध्ये मोजलेल्या आहेत जयेश बुरकुण्याने. शेवटचा चेंडू असेल. 19 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. चेंडू मात्र भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. मग त्या मित्रांनो जुचंद्र चषक 2025 हे आयोजन आपल्याला बघायला मिळतं. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा जिंकण्यासाठी पत्तू पॅकर जुचंद्र संघाला 3 षटकामध्ये किती धावा पाहिजेत तर 32 धावा पाहिजेत. 32 धावा बनवायच्या आहेत आणि या मॅचला नक्कीच आपल्या खिशामध्ये घेऊन जायचं आहे पत्तू पॅकर जुचंद्र संघासाठी. 18 चेंडू 32 धावा. तर दुसऱ्या बाजूला भिवा चॅम्पियन साठी 1-2 विकेट जर आल्या या षटकामध्ये तर थोडासा हावी होऊ शकतोय तो म्हणजे भिवा चॅम्पियन. पहिला चेंडू यश. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 आकड्यावर. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. 17 चेंडू 30 धावा. वडा मॅच. जितू पाटील आतापर्यंत 1 षटकांची तो चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. त्याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि 13 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. यश राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला मात्र भिरकावलाय. सीमा रेषा पार. जितू पाटील याच्या बॅट मधनं येतोय दुसरा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 50 आकड्यावर. यावेळेस मात्र अगदी गुटा टेकून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. स्लॉर 1 चेंडू आला होता. अगदी लो फुल टफ डिलिव्हरी चेंडू हाताळला होता गोलंदाज यश आणि या चेंडूवर मात्र फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. 1 धावण्याची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 51 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. 15 चेंडू 23 धावा. जमेची बाज अशी आहे की पत्तू पॅकर संघासाठी जितू पाटील आणि अनिकेत चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. अनिकेत 2 चेंडू त्याने सामना केलाय आणि तो 12 धावांवर खेळतो. तर जितू पाटील त्याने 6 चेंडूचा सामना केलाय आणि तो 20 धावांवर खेळतोय. म्हणजे चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजामार्फत.
तर यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आपल्या पोटातील चौथा चेंडू घेऊन जाईल. फलंदाज अनिकेत याच्या पाठी. ओ यावेळी सन्मानपूर्वक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन चेंडूचा मात्र संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाव स्वरूपात. चौदा चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू या फलंदाजाने मात्र निर्धाव केलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. एक षटकार आल्यानंतर मात्र स्वतःला त्याने सावरलंय गोलंदाज यशाने. ओ याला मात्र हलक्या रीतीने पुश केले. पुश करो खुश रहो असा मात्र संदेश देत असताना एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले फलंदाज अनिकेत याने आणि धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 3 गडी बाद 53 धावा. काय घडामोडी होतील 12 चेंडू मध्ये किती धावा पाहिजे तर 12 चेंडू मध्ये 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. एनआर कटाचे प्रोप्रायटर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. त्यांचं मनपूर्वक आर्थिक व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू फुल टॉप डिलिव्हरी चालू, त्याला मात्र डीप मध्ये खेळलं जातं. एक धाव पळून पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 54 या आकड्यावर. पुणे ओमकार गोलंदाजी मार्कवर अंकित साठी. ओ या मात्र दिशा बरकटली आहे गोलंदाज ओमकाराची आणि अवंतच्या स्वरूपात धाव ही ऍड केली जाईल. एक या धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 55 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11 चेंडू 19 धावा. ओ या पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी शरीराला चेंडू आदळला जातोय. जातोय चेंडू डॉटच्या स्वरूपात. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. अशा प्रकारे जर चेंडू निर्धाव आले तर नक्कीच दिव्या चॅम्पियन जो संघ आहे तो मात्र कमबॅक करू शकतोय. गोलंदाज तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय. अनिकेत याच्या बॅट मधनं तिसरा षटकार. आकड्यावर 9 चेंडू आणि 13 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू 13 धावा. कोणाच्या 13 वाजणार तर एक्स्ट्रा 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 धाव देत असताना ओमकार
या एक धावेची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 62 या आकड्यावर. 9 चेंडू 12 धावा. कुठे ना कुठे दिशा बरकटलाय गोलंदाज ओमकार. यावेळेला जोर कच मारण्याचा प्रयत्न. शत्रचक येतोय चेंडू खाली आणि जेल इथे पकडला जातोय. शत्रक्षक यश मार्फत लागतोय धक्का क्रमांक 4. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय जो की सलामीवीर म्हणून ज्याला आपण पाहायचो विशाल पाटील. तो मात्र आपण बघू शकतोय 6व्या क्रमांकावर येतोय. 4 विकेट गेल्यानंतर मात्र 6व्या क्रमांकावर बघायला मिळतोय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. विशालकडे ती क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. तो मॅचला वेगळीच कलाटणी देऊ शकतोय. कदाचित या 2 चेंडू मध्ये मॅच फिनिश करू शकतोय असा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर जितू दुसऱ्या बाजूला 7 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 20 धावांवर तो आतापर्यंत नॉट आउट खेळतोय. ओ यायला पत्र अपील केली आहे आणि या लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन परिस्थिती म्हणजे 63 या आकड्यावर. 7 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडू या चेंडूवर किती धावा येतील. एखादा विकेट आली तर नक्कीच बिव्या चॅम्पियनचा आत्मविश्वास वाढेल. एखादा चौकार आला तर नक्कीच पतू पॅकर्स संघाचा जो आत्मविश्वास आहे तो मात्र वाढला जाईल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ यावेळी मात्र हलक्या सॉफ्ट हँडने मात्र चेंडू केला जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दूरवरून शत्रक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. तर 6 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडू 9 धावा. दर्शन येतो गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक धावसंख्या ती म्हणजे 65 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4.
पहिला चेंडू दर्शन. ओ या मात्र कव्हरला मात्र भेटलाय चेंडू मात्र अगदी दूरवर जातोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत तिसरी धाव घेत असताना मात्र गडी बाद होतोय मिस्टर विशाल पाटील. चेंडू आणि 7 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी या प्रकारे इसवीचन बघायला मिळतं. एकविशन बघायला मिळतं. 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. जितू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो त्याचं कारण म्हणजे तो 7 चेंडू मध्ये 22 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. मिस्टर प्रेम दाखल झालाय. ओ यामध्ये सन्मानपूर्वक चेंडूला खेळले जात आहे. एक धाव पडून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि बघता दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 69 या आकड्यावर. 4 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज. या प्रकारे एकविशन आपल्याला बघायला मिळतं. 4 चेंडू 5 धावा. तर ही मॅच जिंकवली तर समीक्ष यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजे मिस्टर दर्शन याला. ओ यामध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी ब्लॉकर मधल्या चेंडूला मात्र खोदून काढलाय. एक धाव पडून पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना जितू पाटील याला परतावं लागेल. अंदाज आतापर्यंत नवीन या क्रीजवर बघायला मिळत आहेत. इक्वेशन काय आहे तर 3 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच. 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास जो आहे बीबीआय चॅम्पियन याचा थोडासा वाढला गेलाय. बघायचं तर मात्र विशाल फरका एक फलंदाज रनरच्या स्वरूपात बाद झाला. त्याच्यानंतर त्याच्या माघारीच लगेच परतला तो म्हणजे जितू पाटील. तो देखील रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 3 चेंडू 4 धावा. फलंदाज अजय स्ट्रायकनकडे बघायला मिळतोय. तर दर्शन गोंदीजी मार्कवर सज्ज होत असताना यावेळी मात्र फुल टफ दिल्यावर होती. त्याला अगदी कव्हर फर्स्ट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जात आहे. एक धाव पडून पूर्ण केले जात आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी बघता दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. वाड मॅच. 2 चेंडू 2 धावा.
जिंकण्यासाठी आता मात्र सिली मिडॉप मध्ये स्वतः निशांत मात्रे शतरंजची भूमिका पार पडतोय. यावेळी पद्धत जोरकत मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, येतोय अजयच्या बॅट मधनं षटकार. अशा प्रकारे विजयी संपादन केलाय.